नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सोलापुरात देखील सासरच्या त्रासाला कंटाळून आशाराणी भोसले या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात देखील चारचाकी आणि पैशाच्या हव्यासासाठी सुनेचा छळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मोहो तालुक्यातील चिंचोली काठी येथील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानेच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. काल मंगळवारी मोहो तालुक्यातील चिंचोली काठी येथे राहणाऱ्या आशाराणी पवन भोसले या 22 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली होती. मृत आशाराणी भोसले हिला अवघ्या 3 वर्षांची चिमुकली मुलगी असून ती दुसऱ्यांदा गर्भवती होत्या. 2019 साली आशाराणी हिचे मोहो तालुक्यातील पवन भोसले यांच्याशी विवाह झाला होता. तर आशाराणीची बहीण उषाराणी हिचा विवाह देखील पवन भोसले याच्या भावासोबत ज्ञानेश्वर सोबत झाला होता. मागील 3 वर्षांपासून आशाराणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी माहेरून पैसे आण म्हणून मारहाण करत होता. तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येत नाही, मुलाला इज्जत देत नाही असे म्हणत मानसिक छळ करत होते. 2024 मध्ये देखील पती पवन याने आशाराणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं. महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीनं पती पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणं सुरूच होते. त्यामुळेच मुलगी आशाराणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशाराणीचे वडील नागराज डोने यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशाराणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात नवरा पवन भोसले याला अटक करण्यात आली असून सासू अलका आणि सासरा बलभीम अद्याप फरार आहेत. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबियांची भूमिका आहे. चारचाकी वाहन घेण्याकरता आणि इतर खर्चासाठी माहेरून पैसे घेऊन ये, तुला नीट स्वयंपाक करता येत नाही, तू नवऱ्याची इज्जत करत नाही असं म्हणून तिचा वारंवार मानसिक व शारीरिक तिला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याप्रकरणी नवरा पवन भोसले, सासू अलका भोसले व सासरा बलभीम भोसले यांच्यावर मोहो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली काठी औद्योगिक वसाहतीमधील आशाराणी पवन भोसले वय वर्ष 22 हिने राहत्या घरातील दरवाजाच्या चौकटीला साडी बांधून गळफास घेतला आहे. प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत आशाराणी भोसलेच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.